केवळ एवढंच म्हणजे सिनेमा होईल का? सो तुम्ही जर का तो काळ आणि ते स्थळ दाखवलं नाही तर इन आयसोलेशन त्या कॅरेक्टरला महत्व काय? कारण की महाराष्ट्रात इतका अप्रतिम पावसाळा आहे. कोणीच नाही शूट करत. मलाही नाही मिळालेलं कधी करायला. त्या कॅरेक्टरला त्याच्या स्थळ काळापासून वेगळं काढलं, की हातात फक्त त्याचा ॲक्टिंग आणि त्याचा चेहरा राहतो आणि लिहिलेले शब्द राहतात. म्हणजे ही सिनेमाची एक रिक्वायरमेंट ही डेफिनेटली आय एम नॉट डिनाईंग दॅट. पण केवळ एवढंच म्हणजे सिनेमा होईल का? तर सारखं ते कुठे घडलं, कसं घडलं, त्यातली कॅरेक्टर्स, त्यातली पात्र देखील त्या त्या स्थळ काळाशी बांधलेली आहेत. सो तुम्ही जर का तो काळ आणि ते स्थळ दाखवलं नाही तर इन आयसोलेशन त्या कॅरेक्टरला महत्व काय? सो त्यामुळे ती सिटीस्केप येत असेल, त्यामुळे ती जागा येत असेल, त्यामुळे त्यातलं लाइटिंग येत असेल. आणि दुसरीची गोष्ट की की हा प्रदेशच माझा आहे, त्यामुळे इकडचा लाइटिंग, इकडचा लाईट मला माहिती आहे. माहिती आहे ऍक्च्युली आपण आपल्या स्किनवरती घेतलेला आहे तो. सो आपल्याला का नाही येणार तो? सापडणार का नाही? इनफॅक्ट काही वेळेला सापडत नाही त्याचं वैषम्य वाटतं, की आपल्याला ह्या लाईटमध्ये शूट करायला का नाही मिळत? जसा पावसाळा, मगाशी मी मुंबईतला पावसाळा मला आवडत नाही म्हणत होतो. पण अनफॉर्च्युनेटली मला आजपर्यंत पावसाळ्यामध्ये शूट करायला कामच नाही आलेलं, जे की मला प्रचंड आवडेल. कारण की महाराष्ट्रात इतका अप्रतिम पावसाळा आहे. कोणीच नाही शूट करत. मलाही नाही मिळालेलं कधी करायला. फार रेअरली मला वाटतं न्यूडचा एंड पार्ट आहे जो पावसाळ्यात एक हे दाखवला आणि तो फॅन्टॅस्टिक वाटलाय मला.